राजसाहेब नमस्कार आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज खरं तर वेगळ्या भूमिकेतनं आपण एकमेकांशी म्हणजे मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला ऐकणार आहे. आजपर्यंत पक्षासाठी म्हणून तुम्ही वेगवेगळ्या सभा घेतल्यात, अनेक ठिकाणी मेळावे घेतलेत, पण आज आपण पहिल्यांदा एका चित्रपटाचा अत्यंत महत्त्वाचा हिस्सा, एक अत्यंत महत्त्वाचा भाग, आमच्या सर्वांचे सहकलाकार म्हणून आम्ही तुमच्याशी गप्पा मारणार आहोत. राजसाहेब, तुमचं खरं नाव स्वरराज. हो. मग आता नुसतं राज का? मी पहिल्यांदा हर हर महादेवच्या सर्व अभिजित देशपांडे आणि तुम्हा सर्वांचं मी धन्यवाद देतो की मला आवाज द्यायला संधी दिलीत. माझं नाव स्वरराज. माझ्या वडिलांना खूप अपेक्षा होत्या माझ्याकडनं की हा संगीतात काहीतरी करेल. मी बऱ्याचदा सांगून झालंय मी हे. त्यांनी खूप प्रयत्न केले, अनेक वाद्य वगैरे वाजून घ्यायचे, पण मी जेव्हा व्यंगचित्र काढायला लागलो त्यावेळेला मी स्वरराज नावाने मी व्यंगचित्र करत होतो. आणि एके दिवशी बाळासाहेबांनी सांगितलं की नाही, मी बाळ ठाकरे नावाने सुरुवात केली, तू राज ठाकरे नावाने सुरुवात करायची. तर त्याच्यानंतर ते दुसरं बारसं माझं हे कॉलेजमध्ये असताना झालं. राजसाहेब, या चित्रपटाच्या निमित्ताने तुम्ही सह्याद्रीचा बुलंद आवाज म्हणून सर्वांसमोर येणार आहात. हा पहिला मराठी चित्रपट आहे जो मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड या 5 भाषांमध्ये दिवाळीमध्ये एकाच दिवशी एकाच वेळेस सर्व ठिकाणी प्रदर्शित होणार आहे. याचा उद्देश असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य जिथे जिथे पोचलं त्या काळात, अगदी सौराष्ट्रापासून ते तमिळनाडूच्या जिंजीपर्यंत, तर तिथे तिथे आपण पोचावं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी पोचावं. आणि म्हणून हा प्रयत्न केला झी स्टुडिओच्या मंगेश कुलकर्णी यांनी की 5 भाषांमध्ये पोचावं. तुमच्याकडे आजपर्यंत अनेक चित्रपट आले असतील, तुम्ही स्वतः चित्रपटप्रेमी आहात, कलाप्रेमी आहात. अनेक चित्रपट तुमच्याकडे आजपर्यंत आले असतील अशा पद्धतीचं काम करण्यासाठी की तुमचा आवाज द्या, आशीर्वाद रूपी काहीतरी तुमचा आवाज त्या चित्रपटाला लाभू दे. पण हर हर महादेव हाच चित्रपट का? मला मी पहिल्यांदा व्हॉइस ओव्हर ज्याला म्हणतो आपण, असं मी पहिलं केलं 2003ला जेव्हा मी बाबासाहेब पुरंदरेंची मुलाखत रायगडावरती घेतली होती. त्यावेळेला अचानक माझ्यावरती ती जबाबदारी आली. मी व्हॉइस ओव्हरची थोडी बॅकग्राऊंड देतो. हे करणं, व्हॉइस ओव्हर देणं किंवा अशा प्रकारचा आवाज देणं, हे काय माझं कधी काम नव्हतं. मी याचा विचारही कधी केला नव्हता. 2003ला त्या मुलाखतीमध्ये मी बोललो होतो, पण त्या बोलण्याला काही अर्थ नव्हता. म्हणजे मी ते बोलणं जरा वाचल्यासारखंच होतं थोडंसं, पहिल्यांदा करत असल्यामुळे. 2004ला मी शिवसेनेचं कॅम्पेन केलं होतं. 9 फिल्म्स केल्या होत्या आम्ही, आणि त्या संपूर्ण 9 फिल्म्सचा आवाज माझे मित्र अजित भुरे यांचा होता. आणि त्याच्यामध्ये सगळ्या शॉर्ट ॲड फिल्म्स होत्या त्या. आणि त्या ॲड फिल्म्सना एका फिल्मला मुंबईच्या बॉम्ब्लास्टवरची फिल्म होती. ती फिल्म निवडणूक आयोगाने रद्द केली, कारण ते बोलले की फारच अंगावरती येते ती. आणि त्या शॉर्ट फिल्मला, ॲड फिल्मला सुरुवातीचा एक फक्त आवाज होता, एक मुंबईतली बस जातानाचा एक सीन होता. आणि तेव्हा मी फक्त एवढंच बोललो होतो, मुंबई. बाकी सगळा आवाज हा अजित भुरेंचा होता. फिल्म झाल्या आणि बाळासाहेबांना दाखवायला गेलो. बाळासाहेबांनी त्या 9च्या 9 फिल्म बघितल्या, बोलले छान झाल्यात, सगळे विषय आलेले आहेत. मी आणि अजित भुरे आम्ही दोघेच जण होतो. आणि त्यांनी अजित भुरेंना विचारलं, मुंबई कोण बोललंय?
तर अजित भुरे म्हणाले नाही राजा बोललाय. अच्छा, मला वाटलंच. सगळ्या 9च्या 9 फिल्म्स तुझा आवाज द्यायचा. आणि मला कळेना की आता म्हटलं सगळं झालेलं आहे, आता अजित भुरेंनी सगळं केलं होतं. आणि मग व्हॉइस ओव्हर कसा करायचा, म्हणजे द्यायचा कसा, आवाज कसा द्यायचा, त्याचे चढउतार काय असतात, शब्दावरती कसा जोर द्यायचा, कसं बोलायचं असतं. भाषण करणं एक वेगळी गोष्ट आहे. इथे शरद केळकर बसलेले, तिथे त्यांचा व्हॉइस ओव्हर मधला केवढं काम आहे, प्रचंड. बाहुबलीचा तर आवाज तर तेच आहेत. त्याच्यामुळे ती गोष्ट सोपी नाही आहे ती, काय बाबा समोर आला आणि काहीतरी बोललो आपण. आणि ती गोष्ट मला खऱ्या अर्थाने शिकवली अजित भुरेंनी, की कशा प्रकारे तुम्ही बोलायचं, कशा प्रकारे तुम्ही बोललं पाहिजे, कसा जोर दिला पाहिजे. शब्दाचा ऱ्हस्व दीर्घ, कळलं का, या ऱ्हस्व दीर्घावरती तुमचा कसा जोर, तुमचा उच्चार कसा असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी शिकत गेलो. आणि तसं ते त्यांच्याकडनं मी ही गोष्ट शिकत गेलो. आणि म्हणून मी हे करू शकलो. आता हे करताना देखील समोर तेच उभे होते. हो, खरं तर मी अभिजित देशपांडेंना सांगितलं होतं की तुम्ही माझा आवाज बोलताय, पण सगळ्यात बुलंद आवाज माझ्या मते शरद केळकर यांचाच आहे. मराठीमधला जबरदस्त मोठा आवाज आहे तो. शरद केळकर आमच्याकडे बाजीप्रभू देशपांडे करतायत, त्यामुळे सह्याद्रीसाठी आम्हाला वेगळा आवाज आणि तुमच्या इतका दुसरा बुलंद आवाज. मला याच्या पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की अभिजित बरोबरची तुमची ओळख कशी झाली? म्हणजे काशीनाथ घाणेकर सिनेमा तुम्ही पाहिलात, त्याच्याविषयी तुम्ही भरभरून कौतुकही केलं. हो, माझ्याकडे एके दिवशी कुठच्या तरी एका कथेसाठी मला असं वाटतं आपण भेटलो होतो खूप आधी. तेव्हा मी पहिल्यांदा आमची भेट झाली होती. आणि मग त्याच्यानंतर 1-2दा आपण अगोदर भेटलो होतो महेश मांजरेकरांबरोबर. आणि मग नंतर काही तसं नव्हतं. आणि मग मी एकदम अचानक काशीनाथ घाणेकर बघितला. आणि मी तो चित्रपट पाहिल्यानंतर मला ना चित्रपट चांगला आहे का वाईट आहे मला फरक पडत नाही. मला चित्रपट करताना कष्ट घेतलेत की नाही घेतलेत, कळलं का. जर कष्ट घेतले असतील आणि चित्रपट पडला तरी चालू शकतो. पण चित्रपटात कष्टच नाही घेतलेत तुम्ही, तुमचं काय म्हणतो आपण त्याला, तुमचा स्क्रीन प्ले पण वाईट आहे, तुमचं एडिटिंग पण वाईट आहे, अशाच प्रकारे जर समजा चित्रपट असेल तर मी फारसा किंमत देत नाही. आणि मला असं वाटतं काशीनाथ घाणेकर मी ज्यावेळेला पाहिली तेव्हा तुम्हीच अभिनय केलाय, घाणेकरांचा अप्रतिम अभिनय केलाय. आणि ती फिल्म पाहिल्यानंतर मला असं वाटलं की कष्ट घेतलेत चित्रपट बनवायला, की सहज घडलेली गोष्ट नाही. त्याला एक स्क्रीन प्ले आहे, त्याला एक मांडणी आहे, त्याला एक फ्लो आहे त्या सगळ्या गोष्टीला. आणि मला तो बघितल्यानंतर असं मला वाटलं की अरे या माणसाला भेटलं पाहिजे. म्हणून मी तेव्हा तुम्हालाही फोन केला होता चित्रपट पाहिल्यावरती, आणि मी तुम्हाला पण फोन केला होता की अप्रतिम चित्रपट झालेला आहे. आणि ह्या चित्रपटाच्या वेळेला ते जेव्हा माझ्याकडे आले त्यावेळेला मला एक गोष्ट माझ्या बॅक ऑफ द माइंड मला माहिती होती की कष्ट घेणारा माणूस आहे, त्याच्यामुळे वेडी वाकडी फिल्म नाही बनणार. सो मी जे काही आवाज देईन तो काही असा उगाच फुकट जाणार आहे अशातला भाग नाहीये. सो म्हणून मी हो म्हटलं. आणि दुसरा तुमचा प्रश्न होता की खूप माझ्याकडे लोक आले असतील आतापर्यंत आवाज विका म्हणून. तर माझ्याकडे कोणी आलेलं नाही. माझ्याकडे कोणी घाबरून आले नाही, मला माहिती नाही पण आलेलं नाही. पण राजसाहेब, जेव्हा तुम्ही म्हणजे अभिजित आणि या प्रश्नाकडेच त्याचाच उपप्रश्न आहे हा, जेव्हा तुम्ही पक्षाची स्थापना केलीत आणि जेव्हा तुम्ही निवडणुकींसाठी उतरायचं ठरवलं, हा राजकारणातला प्रश्न नाहीये, पण त्याच्या पाठीमागची भावना तुमची अशी होती की जे काही उमेदवार मी लोकांसमोर आणीन तर त्या उमेदवारांची मी आधी पात्रता तपासेन, त्यांचा मी आधी अभ्यास करेन आणि मग मी ते उमेदवार घेईन. अभिजित देशपांडेला तुम्ही महेश मांजरेकरच्या निमित्ताने भेटलात, घाणेकर त्याचा चित्रपट पाहिलात, पण अभिजित देशपांडेंनी जेव्हा तुम्हाला दिग्दर्शक म्हणून सह्याद्रीचा आवाज तुम्ही द्याल का म्हणून विचारलं, तर तुम्हाला असं वाटलं नाही का की एकदा अभिजित बरोबर काम केलेल्या लोकांशी आपण बोलूया की
की त्याच्याबरोबर काम करणं किंवा आपण जे सांगू तसं तो ऐकेल का त्याच्याप्रमाणे आपल्याला ऐकायला लागेल? मी तुम्हाला सांगतो, मराठी ज्या वेळेला मी करत होतो त्यावेळेला मी असा बोलतोय, इथे ती काच होती, माझ्या समोर काय बोलायचं ते लिहिलेलं होतं आणि मग त्या दिवशी मी कदाचित ते काही दिवस मी त्याच्यात तिरळाच झालो असतो, कारण माझं एक लक्ष समोर होतं आणि एक लक्ष इथे होतं. त्याच्यामुळे की बोलून झालं की मी असा बघा थोडं ते जे थोडं होतं ना ते त्याच्यामध्ये मी खलास झालो होतो. म्हणजे मग मी हिंदी करायच्या वेळेला अभिजित आणि त्यांचे सहकारी लोचन आलेत की नाही मला माहिती नाहीत, आले आज अजून चित्रपट पूर्ण करताय. चित्रपट तर त्या दोघांना मी सांगितलं, म्हटलं तुम्ही 10 वाजता या, कारण मी जनरली हे सुरू करायचो सकाळी, मी 7:30-8ला 8 वाजता सकाळी सांगायचो. तर मी हिंदीच्या वेळेला त्यांना सांगितलं, म्हटलं माझ्यावर सोडा, मी बघतो काय ते. आणि मी आणि अजित भुरे आम्ही सकाळी स्टुडिओमध्ये गेलो आणि त्यांना 10 वाजता बोलवलं. मला हवं तसं मी ते सगळं रेकॉर्ड केलं. मग हे आल्यावरती त्यांना ऐकवल्यावरती ते बोलले फारच छान झालंय. म्हटलं बरं. एक 4-5 ठिकाणी ते जे 4-5 ठिकाणं जी होती मग ते सगळं केलं मी आणि मग झालं सगळं. राजसाहेबांचं मोठेपण आहे की त्यांनी फार सौम्य भाषेत सांगितलंय, पण आम्हाला याची कल्पना आहे की राजसाहेबांनी मराठी आणि हिंदी या दोन्ही डबिंगसाठी जवळजवळ 17 दिवस रेकॉर्डिंग केलं. आम्ही सर्व कलाकारांनी काम केलंय अभिजित बरोबर आणि त्याचं समाधानच होत नाही. तो इतका भुकेला आहे, अजून चांगलं अजून चांगलं अजून चांगलं. तर आम्हाला असं वाटलं की बरं झालं या निमित्ताने त्याला शिक्षा मिळेल राजसाहेबांकडनं, की तो एकही शब्द त्यांना सांगू शकणार नाही की तो चांगलंच म्हणेल आणि आपण पुढे जाऊ. पण तसं घडलं नाही. आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या रेकॉर्डिंगला काही वेळेस हजर होतो. पण मी पण ती गोष्ट खूप एन्जॉय केली, नाही अशाला भाग नाही. याचं कारण मी कॉलेजमध्ये असताना पासून अगदी सुरुवातीपासून फिल्म मेकिंग हे माझं पॅशन राहिलंय. की चित्रपट बनवणे, आता चित्रपट बघणे याच्या पलीकडे मी काही नाही करू शकत, पण चित्रपट बनवणे हा माझा खूप अत्यंत जिव्हाळ्याचा जवळचा माझा विषय आहे. मी आजही चित्रपट बघत असताना मी तो वेगवेगळ्या, मला जर आवडला तर मी वेगवेगळ्या अंगाने तो बघतो. तर त्याच्यामुळे मी गांधी चित्रपट किती वेळा पाहिला असेल मला कल्पना पण नाही. मला तर माझी पत्नी माझ्यावरती चिडत असते, म्हणजे ती चुकून जर टेलिव्हिजन आपण काय सर्व करतो ना, ते करताना जर गांधी लागला तर ती पटकन पुढे करते, कारण लागलेला मला दिसला तर मी बसीन परत बघायला, म्हणून ती पुढे करते. पण मला त्या गोष्टींची आवडच आहे. ॲनिमेशन असेल, फिल्म नॉर्मल आपल्या ज्या फिल्म्स असतात ते असेल, पण त्याची आवड आहे. त्याच्यामुळे मी आनंदाने ती गोष्ट केली. म्हणजे असं नाही आहे की त्यांनी मला सांगितलं आणि मी काहीतरी बोललोय. मी ती गोष्ट आनंदाने केली, कारण तो त्यातला चित्रपटाच्या मधला एक चित्रपट हा एक कोलॅबरेटेड एफर्ट्स ज्याला म्हणतो आपण, तसा चित्रपट असतो. नुसता हा काही दिग्दर्शक असतो अशातला भाग नाही, पण दिग्दर्शकाचं ते विजन असतं की इथे ही गोष्ट असली पाहिजे, इथे ही गोष्ट असली पाहिजे. ज्याच्यामध्ये कलाकार असतात, ज्याच्यामध्ये साऊंड इफेक्ट्स असतात, ज्याच्यामध्ये बॅकग्राऊंड स्कोर असतो, ज्याच्यामध्ये गाणी असतात, ज्याच्यामध्ये DOP असतो, तुमचे सगळे खूप लोकांचे एफर्ट्स असतात आणि त्यातनं ते एक प्रॉडक्ट जन्माला येतं. त्या सगळ्या एफर्टमधला व्हॉइस ओव्हर हा एक एफर्ट आहे. मला असं वाटतं की तो पण एक त्यातला भाग आहे. त्या सगळ्या प्रत्येक चित्रपटाला असतो जसं नाहीये, पण मला असं वाटतं की ती गोष्ट, ते अंग काय आहे हे एकदा आपण पाहिलं पाहिजे. ही जी उत्सुकता होती त्या उत्सुकतेतनं मी केलेली ती गोष्ट आहे. नाही, आणि आम्हाला सगळेच जण, संपूर्ण टीम तुमचे यासाठी आभार व्यक्त करतो. आणि चित्रपट बघितल्यानंतर लोक सुद्धा तुमचं कौतुक करतील आणि तुम्हाला धन्यवाद देतील की राजसाहेब बरं झालं हेच करत जा.
हा तुमच्या टायमिंग वरती पडलेला कदाचित लोकांना खूप उशिरा कळेल. पण इतका म्हणजे तुमच्या या सगळ्या वेळातनं वेळ काढून तुम्ही त्याच्या पाठीमागे कष्ट घेऊन तुम्ही म्हटलात ते तुम्ही अत्यंत गांभीर्याने सिनेमाचे फॅन आहात, सिनेमा या माध्यमाचे, आणि तुम्ही त्याच्याकडे अतिशय गांभीर्याने बघता आणि त्याच्यासाठी त्याची जाणीव ठेवून तुम्ही वेळातनं वेळ काढलात आणि जास्तीत जास्त दिग्दर्शकाच्या नजरेतला चित्रपट बघण्याचा प्रयत्न. पहिली गोष्ट मी चित्रपट माध्यम हे माझ्या जवळचं आहे, हे आहेच. त्याहून अजून खोलातलं जी गोष्ट आहे ते म्हणजे शिवाजी महाराज आहेत. आणि मला असं वाटतं की ह्या चित्रपटाची सगळ्यात महत्वाची गोष्ट ही शिवछत्रपती आहे. आणि त्यातनं मी हो म्हटलंय कारण तो विषय सह्याद्रीचा आहे. हे सगळं माझ्या जवळचं आहे, आपल्या सगळ्यांच्या जवळचं आहे. आणि त्याच्यामुळे मी ते पूर्ण इन्व्हॉल्व्ह होऊन केलेली गोष्ट आहे ती. आता ती किती आवडेल लोकांना मला कल्पना नाही. नाही, मला खात्री आहे नक्कीच आवडेल आणि यापुढे मी त्याच विषयाकडे येणार आहे. खरं म्हणजे राजसाहेब, आता मूळ संवादाला आपण सुरुवात करूया. आजचा खरं तर संवादाचं कारणच शिवस्मरण आहे. आपण संगीतावरती प्रेम करणारी माणसं असतो आणि जेव्हा असे अनेक संगीताचे चाहते एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात संगीत आणि ती पेश करणारे कलाकार सोडून दुसऱ्या गप्पाच होत नाहीत. म्हणजे आपण म्हणतो की हा भीमसेनजींनी तो राग काय गायला होता, किंवा कुमारजी किती सुंदर पद्धतीने तो राग मांडायचे, वसंतराव काय गायचे, ह्याच गप्पा असतात. आणि आज मला असं वाटतं की तोच आपला संवाद असणार आहे, शिवस्मरण. आणि ज्यांचं आपण नाव घेतो, ज्यांची आपण भक्ती करतो, ज्यांच्यावर आपण नितांत प्रेम करतो आणि आदर करतो, ते आपले सगळ्यांचे जाणता राजा ज्यांना म्हटलं जातं ते छत्रपती शिवाजी महाराज. राजसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा कधी आले? 1974 माझ्या मते, मी जर चुकत नसेल तर शिवाजी पार्क मैदानामध्ये शिवसृष्टी बाबासाहेब पुरंदरेंनी आणली होती. 1974 साल असेल. त्यावेळेला मी कदाचित दुसरीत वगैरे असेल. आणि ती शिवसृष्टी बनताना बाळासाहेबांचं त्याच्यामध्ये खूप मोठं त्याच्यामध्ये योगदान होतं त्याच्यामध्ये. आणि बाळासाहेब रोज इथे येत असत ती शिवसृष्टी बनताना. आणि बाळासाहेबांबरोबर मी रोज तिथे त्या शिवसृष्टी बनत असताना तिथे जात असे. ती जेव्हा बनली ते संपेपर्यंत मला असं वाटतं ती 15-20 दिवस काहीतरी, मी आता आठवत नाही पण खूप दिवस होते ती शिवसृष्टी. आणि त्यांनी असं फार छान असं आपण डोंगर चढतोय वगैरे असं असं एक त्याला फील होतं. आणि मग त्याचा शेवट जो होता तो बरोबर 7 वाजता राज्याभिषेक सोहळा व्हायचा, संपूर्ण राज्याभिषेक सोहळा व्हायचा. तर त्या दुसरीमध्ये असताना मी तो राज्याभिषेक सोहळा रोज पाहत असे आणि माझा तोंडपाठ होता तो. ते मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज, घरात फोटो होते आमच्या, पण फोटोतनं काय शिवाजी महाराज एवढंच होतं. पण शिवाजी महाराज तो राज्याभिषेक सोहळा हे पहिल्यांदा मी, मला असं वाटतं, दुसरीमध्ये असताना पाहिलं. आणि त्याच्यानंतर जो प्रेमात पडलो तो पडलोच. लहानपणी आपण शाळेत असताना सगळेच जण, अजूनही दिवाळीत आपण किल्ले बनवतो. ती एक परंपरा आपल्याकडे आहे, प्रत्येक मराठी घरामध्ये आहे. असे कधी किल्ले तुम्ही शाळेत असताना? चौपाटी, दादर चौपाटी. म्हणजे सकाळी अनेक लोक तिथे बसायचे, संध्याकाळी आम्ही लोक बसायचो. संध्याकाळी फक्त आम्ही किल्ले कशाचे बनवतो हे कळायचं नाही. पण ते काहीतरी बनलं जायचं तिथे, त्याच्यामुळे ते सकाळी संध्याकाळी आम्ही ते किल्ले तिथे चौपाटीवरती बनवत. पण हे किल्ले बनवत असताना कधी तुमच्या आई, कधी वडील, कधी बाळासाहेब तुम्हाला सांगायचे, सूचना करायचे की किल्ला? असायचेच ना बरोबर बसलेले. त्यावेळेला खूप मोकळेपणा होता हो, सगळ्या एकूणच सगळ्या जगण्यात पण मोकळेपणा होता, सगळ्या वातावरणात एक मोकळेपणा होता. म्हणजे अनेकांना असा प्रश्न पडेल, पण साधारणपणे आठवड्यातून 2 ते 3 वेळा, किमान 2 ते 3 वेळा शिवाजी पार्क मैदानात बाळासाहेब, माझे आई, वडील
किमान 2 ते 3 वेळा, जास्तीत जास्त 4 वेळा वगैरे असेल, पण शिवाजी पार्क मैदानामध्ये 3-3 राऊंड मारायचे. तो सगळा मोकळेपणाच गेला. मी शाळेमध्ये असताना माझे वडील आणि बाळासाहेब तेव्हा गाडी चालवत मला शाळेत न्यायला यायचे. बरळी सिफेसवरती चालणं बिळणं हे सगळं बंदच झालं सगळं ते नंतर. पण ते सांगायचे ना कशा प्रकारे करायचे. तर गोष्टी सांगायचे काही. पण ते संस्कार होत गेले लहानपणापासून. पण तुमच्या आजोबांना, म्हणजे अर्थात आजोबांचा एक वेगळा पगडा संपूर्ण महाराष्ट्रात आहे, त्यांच्या विचारांचा आहे. तर आजोबांकडनं छत्रपतींचं कधी दर्शन झालं होतं? नाही. मी आजोबा माझे गेले 73 साली. त्यावेळेला मी खूप पहिलीत वगैरे, आता आठवत नाही मला, पहिली दुसरीत वगैरे काहीतरी असेल मी त्यावेळेला. पण मला आजोबा आठवत आहेत. आमची संध्याकाळची प्रार्थना घरामध्ये होत असे आणि मी त्याशी कुठेतरी सांगितलं, मला असं वाटतंय की ते प्रार्थना झाली की ती एक कशी ती ऑरेंज कलरची लिमलेटची गोळी असायची, ती आम्हाला सगळ्या भावंडांना बहिणींना वगैरे सगळ्यांना ते द्यायचे. तर तेवढंच. तसं फार त्यांच्याकडनं असं काही झालं नाही. जे झालं ते मला असं वाटतं माझ्या बाळासाहेबांकडनं आणि वडिलांकडनंच झालं. पण आता आपण शाळेत असताना आपल्याला सगळ्या मित्रांना एकत्र येऊन किल्ला बनवता येतो. तुम्ही म्हटलात तसं घरामध्ये आपल्याकडे छत्रपती शिवरायांचा फोटो किंवा तसबीर असतेच, मूर्ती असते. असा एखादा भव्य दिव्य कार्यक्रम बघितला की शिवरायांच्या चरित्राची भव्यता आपल्याला जाणवते. आणि मग शाळेपासून ते अगदी आपण मोठे होईपर्यंत छत्रपती शिवराय आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या पद्धतीने भेटतात. तुम्ही शाळेत होतात तेव्हा तुम्ही बाबासाहेबांचं शिवसृष्टी पाहिलीत आणि शिवराज्याभिषेक अनुभवलात. मग तुम्ही कॉलेजमध्ये गेला असाल, त्याच्यानंतर तुम्ही युवा सेनेचे, भारतीय विद्यार्थी सेनेचं तुम्ही काम बघितलं. त्याच्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष पक्षात नेता म्हणून काम करायला लागलात. मग तुम्ही अजून पुढे गेलात. या सगळ्या टप्प्यांवरती तुम्हाला जाणवलेले छत्रपती शिवाजी महाराज कसे कसे होते? सुबोध, मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला 83-84 ची गोष्ट असेल, त्यावेळेला प्लाझा सिनेमाला गांधी चित्रपट लागला होता. तो चित्रपट मी 8:45 वाजता सही करायला जायचो. मी कॉलेजमध्ये सही झाली की बस पकडायचो, प्लाझाला यायचो. 11 ते 2 चित्रपट बघायचो गांधी. बाहेर पडायचो, तिकीट काढायचो, 2 ते 5 बघायचो आणि घरी यायचो. असा मी जवळपास 30-32 वेळा पाहिला. म्हणजे समजला होता चित्रपट. समजला नाही म्हणून बघतोय असं नव्हतं ते. पण मी तो एकच चित्रपट, मला असं वाटतं बायोग्राफिकल एक फिल्म मी पहिल्यांदा अशी बघितली की ज्यांनी मला भारावून टाकलं. आणि त्या कॉलेजच्या काळामध्ये मला पहिल्यांदा असा विचार मनामध्ये आला, मी 83 ची गोष्ट बोलतोय, की एवढी भव्य फिल्म छत्रपती शिवाजी महाराजांवरती आली पाहिजे. आणि मग मी वाचायला खूप सुरुवात केली. म्हणजे मी पुन्हा बाबासाहेब वाचले, मी पुन्हा रणजित देसाई वाचले. मग मी माझ्या आजोबांचं एक पुस्तक होतं, ते माझ्याकडे आजही पुस्तक आहे, ते डेनिस किंकिड या एका ब्रिटिश लेखकाचं पुस्तक आहे, द ग्रँड रेबेल म्हणून. तर ते वाचलं. मग त्याच्यानंतर इतर खूप मी त्याच्यावरती काय म्हणून संशोधन नाही म्हणणार त्याला, पण मी विचारपूस करत गेलो, माहिती गोळा करत गेलो वगैरे वगैरे. आणि ते सगळं ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर, वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांवरती चित्रपटच नाही होऊ शकत. मला असं वाटतं की तुम्ही अफजल खान, शायस्ता खान, पन्हाळगडावरनं महाराज निघणं आणि विशाळगडावरती जाणं आणि ती खिंडीमध्ये सापडणं आणि आग्र्याहून सुटका, ह्या 4-5 विषयांच्या पलीकडे प्रचंड शिवाजी महाराज आहेत. आणि मला असं वाटतं आपण ह्या 4-5 प्रसंगात जर अडकलो शिवाजी महाराजांना घेऊन, तर आपण त्या माणसावरती अन्याय करू. मग माझ्या मनात आलं की आपण टेलिव्हिजन सिरीज करू. मग मी आशुतोष गोवारीकरशी बोललो. मग आशुतोष गोवारीकरशी मी बोलल्यानंतर आम्ही तिथे बोलत असताना 1-2-4दा झालं.
आणि हे 2-4दा बोलणं होत असताना एके दिवशी तिथे नितीन चंद्रकांत देसाई होते. ते म्हणाले की राजसाहेब माझी तयारी आहे करायची, आपला स्टुडिओ पण आहे, माझी तयारी करायची. म्हटलं कर. मग त्याच्यानंतर नितीन चंद्रकांत त्यांनी देसाईंनी त्या गोष्टी सुरुवात केली. त्यांची सिरीज झाली पण, ती येऊन पण गेली खूप वर्षापूर्वी. पण मला असं वाटतं की आता सगळेच प्लॅटफॉर्म चेंज झालेत आणि एकूण फिल्म मेकिंग पण बदललेलं आहे, सगळ्या टेक्निक्स बदललेली आहेत, सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. आत्ता माझं वर्किंग त्याच्यावरती सुरू आहे. मी आत्ता तुम्हाला सांगत नाही कोणाकडे मी दिलंय आणि कोण काम करते त्याच्यावरती वगैरे. पण मला असं वाटतं एक 2 ते 3 पार्ट्समध्ये मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती चित्रपट आणण्याचा माझा विचार चालू आहे. आणि म्हणून मी आत्ता काही त्याच्यात बोलण्यासारखं काही नाही. पण ते झाल्यानंतर मला असं वाटतं जेव्हा होईल त्यावेळेला आपण सगळेच जण बोलू त्या विषयावरती. आपण शिवस्मरण करतोय राजसाहेब, आणि मी मुद्दामून तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यावरती अशासाठी विचारलं कारण आपण जेव्हा शाळेत असतो तेव्हा आपल्याला त्यांचे पराक्रम आवडत असतात, त्यांचं युद्ध आवडत असतं, कारण आपणही त्या वयात असतो. महाराजांनीही वयाच्या 15व्या-16व्या वर्षी आपल्या सर्व सवंगड्यांसोबत स्वराज्य उभारण्याची शपथ घेतली आणि तोरणा हा पहिला किल्ला त्यांनी जिंकला. कॉलेजमध्ये असताना आपल्याला युद्ध करून शत्रूला पराजित करणारे छत्रपती आवडत असतात. आणि आपण जसे मोठे होत जातो माणूस म्हणून, तसं छत्रपतींचं वेगवेगळं रूप आपल्याला आवडत जातं. आधी ते पराक्रमी योद्धे म्हणून आवडतात. मग जेव्हा आपण लग्न होतं तेव्हा एक नवरा बायको म्हणून सईबाईंचं आणि त्यांच्यामधलं असलेलं नातं आवडतं. आईकडनं संस्कार घेऊन एक स्वप्न प्रत्यक्षात आणणारे एक मुलगा म्हणून तो आवडतो. आणि आपण पुढे जातो तसं एक माणूस म्हणून एक मोठं स्वप्न बघून आपल्या सगळ्यांना एकत्र घेऊन बरोबर घेऊन पुढे जाणारा एक नेता म्हणूनही आपल्याला आवडतो. तुमचाही प्रवास एक विद्यार्थी, सिनेमावर प्रेम करणारा, जे स्कूलमध्ये शिकणारा, मग आपल्या पक्षामध्ये विद्यार्थी सेनेचं काम करणारा, मग नेता आणि आता एक पक्षप्रमुख, एका पक्षाचे अध्यक्ष, असा तुमचाही प्रवास आहे. तर ह्या तुमच्यावर प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला जाणवलेले छत्रपती कसे होते? नेता झाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं की आत्ता हे त्यांचे विचार आहेत, हे त्यांचे गुण आहेत जे माझ्यात ह्या टप्प्यावर असले पाहिजेत? मला शिवछत्रपतींची सगळ्यात आवडणारी जी लाईन आहे, जी मध्यंतरी माझ्या एका भाषणामध्ये मी सांगितली होती, की ज्या क्षेत्रामध्ये मी आहे, राजकारण या क्षेत्रामध्ये, ज्या संपूर्ण क्षेत्राची एक बजबजपुरी झालेली आहे सगळ्याच बाजूनी, आणि माझा विचार हा छत्रपतींनी दिलेल्या संदेशावरती महाराष्ट्र घडवावा. त्यातली एक लाईन जी आहे, मी ते प्रिंट करून घेतलंय, आता ते जाईल सगळ्यांकडे. तर ते बोर्ड आहेत असे किंवा अशा भिंतीवरती लावायचं आहे, ते मी आता केलंय. तर ते अनेक शासकीय अधिकाऱ्यांना जाईल, माझ्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना जाईल. असं नाही की फक्त शासकीय अधिकाऱ्यांना जाईल, माझ्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना जाईल आणि शासकीय अधिकाऱ्यांना जाईल. आणि ती ओळ महाराजांची, कारभार ऐसे करणे की रयतेच्या भाजीच्या देठाचाही हात न लागणे. जो माणूस रयतेचा इतका विचार करतो की त्या रयतेला त्रास नाही होता कामा, कारभार असा झाला पाहिजे तुमचा की रयतेच्या भाजीच्या देठाचाही हात न लावणे. मला असं वाटतं की कुठेतरी हा तुम्ही एक काय म्हणतो आपण त्याला, तो त्या वेळेचा संदर्भ असला तरी त्याच्याकडे बघताना तुमचा संदर्भ काम करणं तुमचं, की हे महाराष्ट्रातलं असो किंवा देशातलं असो, हे जे ओरबाडणं सुरू आहे सगळ्या बाजूनी, हे ओरबाडणं थांबलं पाहिजे. की कशाचा मागचा पुढचा विचार न करता मला नगरसेवक व्हायचे, मला आमदार व्हायचे, मला खासदार व्हायचे, का व्हायचे, काय उद्देश काय, बस मला ओरबाडायचे. अर्थात हा काय सगळ्यांचाच विचार असतो अशातला भाग नाही, परंतु ह्याच्यामध्ये बहुसंख्य तुम्हाला दिसतं, समोर दिसतं चित्र, की हे फक्त नुसते ओरबाडायला आलेत. ते ओरबाडणं कुठेतरी थांबलं पाहिजे अशी माझी एक अपेक्षा आहे. निवडणुकीसाठी पैसे लागतात का? हो लागतात. पक्ष चालवायला पैसे लागतात का? हो लागतात. लागून किती लागतात?
पण ते जे संपूर्ण सगळ्या बाजूने ते जे ओरबाडणं सुरू आहे, म्हणजे एखादा ते जे हायनाज असतात, तरसं असतात, त्या तरसांच्या हातामध्ये एखादा हत्ती सापडावा, तशी मला असं वाटतं राज्याची परिस्थिती आहे. आता लगेच हे सुरू होतील तिथे. भारतीय जनता पक्षाला बहुधा टोला लगावलेला दिसतोय वगैरे, ते नाही झालं, उद्योगच नाही. आता मी काय करू? कधी हे असतात, कधी ते असतात, इतक्या कमी काळामध्ये सगळे बदलतात, त्याला मी काय करणार? राजसाहेब, तुम्ही मगाशी उल्लेख केलात की हे छत्रपती काय कोणाला टोला लगावणार वगैरे नाहीये, परंतु मला असं वाटतं राजकीय परिस्थिती आपण आजूबाजूची समजून घेतली पाहिजे. प्रत्येक वेळेला काही नेताच असतो अशातला भाग नाही, परंतु खाली ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू असतात या खूप भीषण असतात, गंभीर असतात. मला असं वाटतं या गोष्टी प्रत्येकाने आपापल्या गोष्टी तपासून घेणं आवश्यक आहे. तुम्ही मगाशी अनेक घटनांचा उल्लेख शिवचरित्रातल्या केलात आणि या घटनांच्या पलीकडेही छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे असंही तुम्ही म्हणालात. तर बऱ्याच वेळा आपण आपल्याकडे जेव्हा आपण शिवचरित्र वाचतो तेव्हा आपल्याला प्रत्येकाला आपल्या अनुभूतीनुसार, आपल्या अनुभवानुसार किंवा आपल्या बुद्धिमत्तेनुसार त्या शिवचरित्रातला एखादा भाग प्रचंड आवडत असतो आणि आपण कधीही त्यांच्यावरचं चरित्र वाचायला घेतलं की तो भाग आला की आपण खुश होतो की आता ती पन्हाळ्यातनं सुटका आली किंवा आता आग्र्यातनं सुटका आली. तर असा शिवचरित्रातला तुमच्या हृदयाच्या जवळ असलेला कुठला प्रसंग आहे, कुठला भाग आहे? कुठला भाग आहे? नाही, मला असं पार्ट मध्ये शिवचरित्र काढता येतो. असं मला असं वाटतं प्रत्येक भाग हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे जिजाऊ साहेबांना मला असं वाटतं की एक प्रसंग मी जेव्हा बाबासाहेबांकडनं ऐकला होता आणि त्यांच्या एका व्याख्यानामध्ये ऐकला होता मी, की त्यांच्याकडे एक जिजाऊ साहेबांकडे एक बाई आल्या आणि त्या बाई आल्यानंतर त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केली, काही त्यांची काही पैशाची अपेक्षा का काही. तर जिजाऊ साहेबांनी, महाराज त्यावेळेला लहान होते, पण लहान असताना त्यांनी ते साडी चोळी मागवली, ओटी मागवली आणि पैशाची थैली काय असेल जी, आणि ती गोष्ट छत्रपतींना, शिवाजी राजांना ती त्या बाईला जाऊन द्यायला सांगितली. एकाने तिथे विचारलं की जिजाऊसाहेब तुम्ही का नाही दिलं ह्यांना? तर द्यायची सवय लागली पाहिजे. राजा असा असावा जो राजा द्यायची सवय असली पाहिजे, त्याला घ्यायची सवय नाही. आणि मला असं वाटतं हे बारीक 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 जे प्रसंग आहेत महाराजांच्या आयुष्यातले, हे ह्या युद्ध लढाया वगैरे ह्या सगळ्या परिचित आहेत, पण माझ्यावरती माझं हे, माझी भूमी स्वतंत्र भूमी आहे, ही हिंद भूमी आहे. या हिंद भूमीमध्ये भाषा पण माझीच असली पाहिजे. माझ्यावरती फारसी भाषा लादून चालणार नाही, कळलं का? पण म्हणून त्यांनी बदललेले जे शब्द आहेत, मराठी भाषा शब्दकोश हा शिवछत्रपतींनी काढला. त्यांनी स्वतःची करन्सी, स्वतःच्या नाणी स्वतःची काढली. हे 50 वर्षाच्या काळामध्ये ह्या माणसाकडनं घडलेल्या ज्या गोष्टी आहेत ह्या अद्भुत, ह्या मला असं वाटतं की ह्या दंतकथा वाटतात सगळ्या. हे एका माणसाने एका आयुष्यात, त्याही 50 वर्षात कसं शक्य आहे? लढाई करायच्या, संस्कृतवरती त्यांचं खूपच प्रेम होतं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मध्यंतरी मी काही वर्षांपूर्वी ह्यांना भेटलो होतो, आपले निनाद बेडेकरांना. तर बेडेकर साहेबांनी मला सांगितलं की कसं असतं, फारसी शब्दांचे कसे असतात. तर त्यांनी सांगितलं होतं की बरेचसे शब्द असतात, चिटणीस, फडणवीस. नाही आता काय, त्याला मी काय करू? नाही, खरं आहे सांगतो ते. फडणवीस, चिटणीस, पारसनीस वगैरे हे जे असतात ना, तर त्याचा अर्थ काय? पारसनीस, पारस म्हणजे काय? पर्शियन येणारा. नवीस म्हणजे लिहिणारा, पर्शियन लिहिणारा पारसनीस. तो परस नवीस असा शब्द आहे तो मूळ, तो पारसनीस झाला. चिट्ट नवीस, चिठ्ठी लिहिणारा,
तो चिटणीस. कळलं का? दुसरं काय नाव बोललो मी? फडणवीस. फड म्हणजे फळा. फळ्यावरती म्हणजे फळा म्हणजे बोर्ड, याच्यावरती ते लिहिणारे जे असतात ना, कळलं का, ते फडणवीस. सो त्यातला की ती गोष्ट, तो इन्फ्लुएन्स आमच्यावरचा जाऊन, प्रभाव आमच्यावरचा जाऊन, आमची भाषा, आमच्या काही गोष्टी बाहेर याव्यात, हे मला असं वाटतं की एका आयुष्यामध्ये एक माणूस अशा प्रकारे विचार करू शकतो. मला ती गोष्ट फारच विलक्षण वाटते नरहर कुरुंदकरांच्या पुस्तकातली. आणि कुरुंदकरांचं फार विलक्षण त्याच्यावरचं ऑब्झर्वेशन आहे की महाराज 1680 साली गेले. औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आलाय 1681 ला. बरोबर. आता औरंगजेब बादशाह आहे ना, तो काही डोंबिवलीवरनं निघाला नव्हता. तो दिल्ली आग्र्यावरनं निघालेला माणूस आहे, बादशाह आहे, त्याचा सगळ्या ठिकाणी संचार आहे, संचारमध्ये त्याची माणसं आहेत. समजलं नसेल, मध्ये येताना समजलं नसेल. बरं, त्यांना यायला वर्ष दीड वर्ष लागायचं. मध्ये कुठे समजलं नसेल त्यांना की बाबा ज्याच्यासाठी आपण जातोय तो माणूस गेलेला आहे. उलटा का नाही फिरला? तो माणूस 1681 ला महाराष्ट्रात येतो आणि 1707 ला या महाराष्ट्रात मरतो. बरोबर. पुढची 27 वर्ष हा माणूस आमच्या संभाजीराजांबरोबर, आमच्या राजाराम महाराजांबरोबर, आमच्या ताराराणी साहेबांबरोबर, संताजी धनाजींबरोबर हा माणूस लढतो. त्यांचं एक फार छान वाक्य आहे की औरंगजेब मराठे सगळ्या लढाया हरत होते, पण औरंगजेब एकही लढाई जिंकत नव्हता. ती 27 वर्ष तो माणूस कधी परत आग्र्याला गेल्याचा कुठेही दाखला नाही. म्हणे मी पाहिलेलं नाही, परंतु त्यांच्या जी काही पत्र तिकडे गेलेली आहेत आग्र्याला औरंगजेबाची, त्याच्या काही पत्रांमध्ये त्यांनी तिथे नमूद केलेलं आहे की शिवाजी अजून मला छळतोय. ही प्रेरणा जी आहे ना, ज्याच्यावरती हे सगळेजण लढतायत, बरोबर आहे, त्या प्रेरणेला तो शिवाजी म्हणतोय. तो वेगवेगळं नाही करतोय की माझ्याशी संभाजीराजे लढतायत, माझ्याशी हे लढतायत, माझ्याशी. या प्रेरणेला तो म्हणतोय शिवाजी अजून मला छळतोय. म्हणजे त्यांच्या शत्रूला ते किती उत्तम उमगले होते. प्रश्न असा आहे की तो मग कशासाठी आला होता? तो थांबला का होता? कारण औरंगजेब बादशाह हुशार होता. त्याला एवढं कळलं होतं की हा विचार जर या भूमीत पसरला तर आपल्या विचारांचं काही खरं नाही. त्याच्यामुळे हा विचार, तो शिवाजी नावाचा विचार मारायला आला होता. तो शिवाजी नावाची व्यक्ती मारायला आलाच नव्हता. साडेतीनशे वर्षापूर्वी एक माणूस होऊन गेला ज्याच्या उच्चाराने आज तुम्ही ज्यावेळेला म्हणता छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर तुम्ही जय म्हणता आणि तुमच्या अंगावरती रोमांच उभे राहतात. काय असं विलक्षण त्या माणसामध्ये? अशी कोणती गोष्ट आहे? ही गोष्ट आहे, कारण ती आमची ओळख आहे. आम्ही कोण? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले. आम्ही मराठी, पण आम्ही कोण? छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले आम्ही. ही आमची ओळख आहे. आणि मला असं वाटतं की ती सगळ्यात, आज मला ह्या सगळ्या गोष्टींचं वाईट वाटतं की इतक्या विलक्षण विभूती आपल्याकडे आज महाराष्ट्रामध्ये जन्माला आल्या. छत्रपतींचं तर काय, छत्रपती ही तर महाराष्ट्राची ओळखच आहे. पण महात्मा ज्योतिराव फुले असतील, आमचे बाबासाहेब आंबेडकर असतील, विविध प्रकारचे इतर क्रांतिकारक असतील, साहित्यिक असतील, कवी असतील, एवढे विलक्षण संत ज्ञानेश्वर माऊली इथे आले. इतके संत आपल्याकडे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले आणि ज्यांनी ज्याला काय म्हणू, ही महाराष्ट्राची माती सुपीक केली, त्यांनी विचारांनी सुपीक केली. अशी इतकी माणसं आणली आणि आम्ही काय करतोय त्यांना? आम्ही जातीत बांधतोय. हे मराठ्यांचे, हे दलितांचे, हे माळ्यांचे, हे ब्राह्मणांचे,
इतका घाणेरडा विचार असलेला महाराष्ट्र मी कधी बघितला नाही ह्याच्या अगोदर. अहो ही माणसं सगळ्यांची आहेत, हे सर्व दूर पोहोचवली पाहिजेत आपण, की आमच्याकडे कोणते विलक्षण माणसं होऊन गेली, काय प्रकारची माणसं होऊन गेली, हे आपण पोहोचवलं पाहिजे लोकांपर्यंत. ते न पोहोचवता आम्ही सांगतोय हे आमचे, ह्यांचं नाव तुम्ही नाही घ्यायचं, हे आमचे, ह्यांचं नाव ह्याच्यावर तुम्ही नाही लिहायचं. काही ना त्याच्यात आनंद मिळतो, काही ना त्याच्यात राजकीय फायदे मिळतात. पण मला कळत नाही, आपण माणसं, इतकी मोठी माणसं आल्यानंतर, जन्माला आपल्याकडे आल्यानंतर, आपण त्यांचं चांगल्या प्रकारे गुणगान गाण्यापेक्षा आपण जातीत कसले बांधतोय. आणि ज्यांचं गुणगान गातोय त्यांनी कधी जातींमध्ये लोकांना बांधलं नाही. अरे छत्रपतींना 18 पगड जातींना सगळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्याची मांडणी करणारा माणूस, त्या माणसाला आम्ही जातीत बांधतोय. मग ज्या लोकमान्य टिळकांना तेला तांबोळ्यांची नेते असं म्हणायचे, त्यांना आम्ही ब्राह्मण म्हणून म्हणतोय. कुठे महाराष्ट्र आपण नेऊन ठेवला आणि काय या महाराष्ट्राची आपण करून ठेवलंय. नाही तो एक पूर्वी दूरदर्शनला कार्यक्रम चालायचा ना, आमची माती आमची माणसं, ते बदललं पाहिजे. आमच्या माणसांनी केलेली आमची माती, त्याचं शीर्षकच बदललं पाहिजे त्याचं. असो. शिवछत्रपतींचं नाव घेतल्यानंतर आणि त्यांचं चरित्र अभ्यासल्यानंतर जातीपातींमध्ये आणि धर्मांमध्ये जर एखादी भूमी विभागली जात असेल तर सर्वसामान्य नागरिकाचा होणारा उद्वेग हा तुमच्या बोलण्यातनं आता अगदी स्पष्टपणे दिसतोय राजसाहेब. आपण आता थोडंसं वेगळं बघूया की आपण प्रत्येकजण स्वप्न बघतो आणि शिवरायांनी ते स्वप्न बघितलं स्वराज्याचं. इतकी कदाचित आपली मोठी पोहोच नसेल, आपण छोटी छोटी स्वप्न बघतो. तुम्ही जर त्या काळात असता आणि तुम्ही जर महाराजांचे शिलेदार असता तर तुम्ही कोण असता असं वाटतं तुम्हाला? अरे बापरे, मला त्यांचा घोडाही व्हायला आवडलं असतं. नाही, आपण कसं आहे, कोण व्हायला हवं होतं हे फार आपण काय बोलू नाही शकत त्याविषयी. पण मला आजही असं वाटतं की आपण त्या काळात असायला पाहिजे होतं आणि महाराजांचा एकदा स्पर्श व्हायला पाहिजे होता, असं आजही मला वाटतं. कुठेतरी काहीतरी व्हायला पाहिजे असं. पण ते असो. एकदा बाबासाहेब पुरंदरेंना मी एकदा रायगडावरती हा प्रश्न विचारला होता की इतकी वर्ष तुम्ही शिवचरित्र सांगताय, तुम्हाला असं कधी वाटलं का की तुम्ही महाराजांच्या खूप जवळ आहात वगैरे वगैरे? म्हणाले असं कधी मी, किंवा म्हटलं स्वप्न पडल्याने दचकून उठलायत वगैरे वगैरे. मला बोले एकदाच झालं. म्हटलं काय झालं? मला बोले आता कसं होतं, इतिहास माहिती असल्यामुळे आम्ही सतत ते चालू असतं. तर महाराज लाल किल्ल्यावरती आलेत आणि ते स्वयंपाक घराच्या मार्गाने आतमध्ये गेलेत महाराज. तर तिथे जात असताना ते हळू दरवाजा उघडलाय, म्हणे मी तिथे आहे, माझ्या मागे महाराज आहेत. आणि ते जे त्यांचे सेवक आहेत त्या शाहिस्ताखानाचे, काय म्हणतात त्याला, जेवण बनवणारे सगळे, त्यावेळेला हे चालू आहे त्यांचे, काय मोहरम असतो ना, ते उपास कसले असतात ते रमजानचे. तर त्यावेळेला तो रमजान चालू होता आणि त्यात सकाळी उठून बनवायला लागतं जेवण. ते 2-2:30 वाजताची काहीतरी गोष्ट असे आहे ती. आणि त्यावेळेला ते उठत होते आणि त्यावेळेला बाबासाहेब म्हणाले की मला आता माहिती होतं की आता ह्यांना कापणार, ह्यांना मारल्याशिवाय महाराजांना आतमध्ये जाता येणार नाही. आणि त्यावेळेला फक्त माझ्या मागे म्हणे महाराजांनी असं ढकललं आणि सांगितलं पुढं व्हा, आणि मी दचकून उठलो म्हणे. पण मी माझा एक प्रसंग मी तुम्हाला सांगेन, पण मी वेळ आहे ना थोडा, मी एक प्रसंग सांगेन. मी एकदा, ही गोष्ट आहे 1994 सालची, आणि मी माझ्या कार्यालयात बसलो होतो, ऑफिसमध्ये बसलो होतो, आणि शिवजयंतीचे कार्यक्रम माझे डायरीमध्ये मी लिहिले होते. एक
आठवड्याभरात काहीतरी 4 दिवसांनी 5 दिवसांनी शिवजयंती होती आणि मी ते कार्यक्रम लिहिले होते. आमचे त्या सामनाचे बाजीराव दांगट आणि त्यांचे भाऊ जुन्नरचे बाळासाहेब दांगट, तर ते एके दिवशी माझ्याकडे आले तेव्हाच आणि मला म्हणाले की खूप वर्षांपूर्वी बाळासाहेब एकदा जुन्नरला आले होते शिवनेरीवरती, त्याच्यानंतर ठाकरे घराण्यातलं कोणी आलं नाही, तर आमची इच्छा आहे तुम्ही या. मी थोडा वेळ शांतपणे त्यांना समजून सांगत होतो की म्हटलं बघा माझी डायरी बघा ही, आणि शिवजयंतीचे सगळे कार्यक्रम म्हटलं माझे आखलेले आहेत, आणि म्हटलं मला शक्य नाही म्हटलं येणं. म्हटलं या लोकांना काय सांगू मी, दोघे जण इतके गोडगोड गोडगोड बोलत असतात, नाही नाही यायला पाहिजे यायला पाहिजे यायला. म्हटलं मला शक्य नाही, पॉसिबल नाही, नाही नाही यायला पाहिजे यायला. माझा हळूहळू पारा चढायला लागला. तर मी बाजीरावनं म्हटलं बाजीराव ह्यांना सांगा आता आणि यांना घेऊन जा. म्हटलं मला शक्य नाही, मी म्हटलं कार्यक्रम दिलेत, मला ते शक्य नाही होणार. संध्याकाळी रात्री मी घरी आलो. मला झालं मला माहिती नाही. मी दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला आलो, पेन घेतलं आणि सगळ्या कार्यक्रमांवरती मी काट मारली आणि लिहिलं शिवनेरी. काय कारण माहीत नाही, सगळ्यावरती काट मारली, कोणाला कळवलं पण नाही. त्यांना फोन केला, म्हटलं मी येतोय. शिवजयंतीच्या आदल्या दिवशी मी जुन्नरला गेलो तिथे, आणि तिथे खाली सर्किट हाऊस आहे तिथे लांब, तिथे मी राहिलो. सकाळी 4 वाजता आम्ही गड चढायला सुरुवात केली. सकाळी 5 वाजता शिवाई देवीच्या इथे आम्ही हे घेतलं, अभिषेक केला शिवाई देवीच्या इथे, आणि वर गेलो. वरती पोहोचल्यावरती महाराजांचं जन्मस्थळ आहे तिथे, तुम्ही गेलायत ना. आत गेल्यानंतर असं वरती एक जिना जातो आणि पुढे कशी खोली आहे, अंधारलेली खोली आहे ती. आता माहित नाही मला दिवा लावला असेल तर. आणि त्या खोलीत मी आत शिरलो. वरती असं मी पहिला जिना पाहिला, म्हटलं नंतर जाऊ. इथे आत शिरलो. मी सांगतोय हा प्रसंग, तुम्हाला असं वाटेल मी म्हणजे का, कशासाठी, कसं, का, मला काही माहित नाही. आणि मी तिथे समोर असलेल्या त्या भिंतीवरती हळद अशी टाकलेली आणि कुंकू असं टाकलेलं, आणि समोर असं मी असं समोर बघत होतो. तो दरवाजातनं जो लाईट येत होता ना, तेवढाच लाईट होता. ओके, त्यावेळेला हे कोणी नव्हते. हे त्यावेळेला नाही म्हणजे ह्यांचे लाईट बीट असतात ना, त्याच्यातनं दिसतं आपल्याला ह्यांचे, हे कोणी नव्हते त्यावेळेला. मी त्या हळद आणि कुंकवाकडे असा मी एकटक बघत बसलो. 4 सेकंद, 5 सेकंद, 6 सेकंद असं मी असं बघत होतो. आणि इथून माझ्या खांद्यावरतून माझा कोणीतरी हात ठेवला आणि मला सांगितलं महाराजांचा जन्म इथे झाला बरं का. आणि मी तुम्हाला सांगतो, माझ्या अंगात येणं काय असतं ना, अंगात येणं, मी चोक झालं, चोक. आणि चोक होऊन मी मागे वळून बघितलं, कोणी नव्हतं माझ्या मागे. आईची शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला, माझ्या मागे कोण नव्हतं. 1-2-4 जण या साईडला होते. मी बाहेर पडलो तसाच. त्या ह्याच्या इथे मी 2 पाण्याच्या बाटल्या घेतल्या, बदा डोक्यावरती टाकल्या आणि शांत पहिला बसून राहिलो. बसलो शांत, नॉर्मलला आलो आणि मी गड उतरायला सुरुवात केली. त्यानंतर मी 3दा ते 4दा आजपर्यंत शिवनेरीला गेलोय, 5 वेळा गेलोय, असं कधीही घडलं नाही. मी का आलो, मी का ते कार्यक्रम रद्द केले, मी का शिवनेरी लिहिलं, मी का तिथे गेलो, माहित नाही मला. मी त्या कन्क्लुजनला जातच नाही. पण मी हे घडलं, हा माझ्या आयुष्यातला घडलेला प्रसंग आहे. चोक झालो मी, चोक. आणि मी गड उतरलो खाली. मी त्याच्यानंतर अनेकदा गेलो तिथे, पण मला असा अनुभव कधीच नाही आला, कधीच नाही. नाही, विलक्षण आहे. मला असं वाटतं की
महाराजांवरती प्रेम करणाऱ्या आणि त्यांची भक्ती मनोभावे करणाऱ्या प्रत्येकाला कधी ना कधीतरी आयुष्यात हे असा होत एक असेल, साक्षात्कार होत असेल, सगळ्या असेल. अनेकांना झालं असेल. असं नाही माझं म्हणणं की मलाच झालं, पण मला झालं ते. बरं, असंही नाही की तो महाराजांचा हात होता का, कोणतरी माणूस असेल कदाचित, मला माहित नाही. पण त्या अंधाऱ्या खोलीमध्ये कळलंच नाही. पण मागे कोण नव्हतं. त्यांचा वास मला असं वाटतं की त्यांच्या भूमीत असणार नाही तर कुठे असणार. हो, मग म्हणजे आणि तो आहे, तो आहे. ते बघतायत. आपण म्हणतो की महाराज अजूनही आपल्या आजूबाजूला वावरत आहेत चराचरात. चराचरात. राजसाहेब, त्यालाच धरून पुढचा प्रश्न पुन्हा एकदा असाच एक. आपण कल्पनेतच खरं तर जगत असतो खूप वेळा, पण महाराजांना आपण रयतेचा राजा म्हणतो. त्यांचा राज्याभिषेक झाला तो खऱ्या अर्थाने फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर हिंदुस्थानात राहणाऱ्या प्रत्येकासाठी एक अभिमानाचा क्षण होता. कारण पहिल्यांदा एक जाणता राजा स्वकर्तृत्वाने हिंदूंसाठी एकमेव. एकमेव. तर अशा त्या राज्याभिषेकाला समजा तुम्ही त्या रयतेचा एक भाग आहात आणि तुम्हाला आमंत्रण आलंय की गडावरती या राज्याभिषेकाला, तर तुम्ही काय भेट घेऊन गेला असतात राजांसाठी? नाही, मी आधीच पोहोचलो असतो. मला असं काही बोलवलं काहीतरी भेट घेऊन या वगैरे असं काय, मी आधीच तिथे काहीतरी हारबीर लावत असतो. असं थोडी आहे की आपण काहीतरी भेट घेऊन जायची. जरा आधीच तिकडे काहीतरी काम बिम चालू असतं आपलं. बऱ्याच वेळेला असं होतं. आता आमच्या घरी पुण्यात मंदिर आहे आणि मी आलोय तिथे. तुम्ही आलात आणि मंदिरात मी अनेक लोक बघतो की त्यांच्या आयुष्यात ते अस्वस्थ असतात, उद्विग्न असतात, कुठल्या तरी परिस्थितीने गांजलेले असतात आणि ते आल्यानंतर आमच्या खंडोबाचं मंदिर आहे, ते खंडोबाशी बोलतात, गप्पा मारतात. तर तुमच्या मनात आतापर्यंत ज्या काही भावना आहेत त्या सगळ्या आहेत, आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघताय आणि तुम्ही रायगडला गेलात. आज जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या त्यांच्या सिंहासनाच्या समोर तुम्ही बसलात शांतपणे, मांडी घालून त्यांच्या मूर्तीकडे एकटक बघत. तुम्ही काय मागणं कराल त्यांच्याकडे? काय मागाल त्यांना? काही नाही, महाराष्ट्राच्या सर्वांना सुबुद्धी द्या. शिवछत्रपती आम्हाला समजू देत. ते जर समजले ना, सगळं ताळ्यावरती येईल. सगळं ताळ्यावरती येईल. आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज हे हार घालण्यापुरता मर्यादित राहिलेले आहेत आणि जातीपातीमध्ये भांडणं करण्यासाठी. तुम्हाला आठवत असेल तर मी जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं 2001 वगैरे, विलासराव देशमुख त्यावेळेला होते, त्यावेळेला पहिल्यांदा कोणीतरी काढलं की समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला पाहिजे. आणि मी तेव्हा सांगितलं होतं अजिबात पुतळा उभा करू नका. लोकांना असं वाटलं मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नकार दिला किंवा मी त्याला विरोध केला. असा विचार करणारे मूर्खच असतील. मी म्हटलं होतं की जेवढा खर्च त्याला येईल तेवढा खर्च महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती खर्च करा. महाराजांचे गडकिल्ले हे खरं महाराजांचं स्मारक आहे. पुढच्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना आम्ही काय पुतळे दाखवायचे आहेत का गडकिल्ले दाखवायचे आहेत? पुतळे तर आहेत, भरपूर आहेत, पण आमच्या राजानं काय उभं केलं ते विश्व त्यांना दाखवायला नको? बरं, कसं होतं की काही लोक असे असतात की ज्यांना माहितीच नसतं, कुठून तरी काहीतरी विचार करतात, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा आम्ही शिवछत्रपतींचा पुतळा 2 इंचांनी उंच करणार. बघितलंय का कधी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी? बरं, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा पुतळा हा फ्रेंच गव्हर्नमेंटने अमेरिकन गव्हर्नमेंटला भेट दिला होता. बरं, असा कोणी भेट देत असेल तर भाग वेगळा, पण तो जर तेवढा पुतळा म्हणजे महाराजांचा जिरेटोप हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या त्या मशालीच्या 2 इंच वरती, अश्वारूढ पुतळा, घोडा केवढा झाला? त्या स्केलला, बरोबर आहे. म्हणजे आता पण वल्लभभाई पटेलांचा पुतळा जो बनवला गेलेला आहे तो चायनामधनं बनून आला. किती शिव्या घाला त्या चायनाला, पण पुतळा चायनातनं बनून आलाय.
त्या स्केलला काम करणारी आपल्याकडे व्यवस्था नाही. आणि समुद्रामध्ये जर समजा तुम्हाला अशा प्रकारचा तो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एका आयलंडवरती उभा आहे, जो नॅचरल आयलंड आहे. आपल्याकडे जर तशा प्रकारचा पुतळा उभा करायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला तिकडची जागा रेक्लेम करायला लागेल. समुद्र येतो, ते खालून हलू पण शकतं. उद्या जर काय पुतळा बितळा हलला काय करायचं? म्हणजे ती जागा रेक्लेम करणं, त्याच्यावरती तो तेवढ्या हजारो कोटीचा पुतळा तिथे बसवणं, म्हणजे साधारणपणे 10-12 हजार कोटीचा तो प्रकल्प आहे. बरोबर? 10-12 हजार कोटी रुपये जर समजा शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांवरती खर्च केले तर काय सगळं जिवंत होईल. आणि आपण पुढच्या जनरेशनला, पुढच्या पिढ्यांना आपण दाखवू शकू की आमच्या महाराजांनी काय उभं केलं. आज जेवढे होळकरांचे, गायकवाडांचे आणि शिंद्यांचे त्यांचे पॅलेसेस जेवढे चांगले दिसतात तेवढे आमच्या शिवाजी महाराजांचे गडकिल्ले चांगले नाही दिसत. सगळे भग्नावस्थेत आहेत. आणि मग काहीतरी कोणत्या तरी राज्य सरकारला वाटतं की आम्ही काहीतरी करू, मग तिकडे काहीतरी लाद्या लावतात आणि काहीतरी करतात. हे मुळात काम आपलं नव्हे. हे तुम्ही इंग्लंड, फ्रान्स किंवा कुठच्याही देशाला द्या की बाबा हा आमचा इतिहास. हे त्यावेळेला म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्यातली एक बारीक ते कसा विचार करतात. आम्ही एकदा आम्ही पत्नी सगळे आम्ही उदयपूरला गेलो होतो त्या लेक पॅलेसमध्ये. आणि त्या लेक पॅलेसमध्ये तुम्हाला आठवत असेल तर जेम्स बॉन्डच्या ऑक्टोपसीचं शूटिंग तिकडे झालं होतं. आणि तिथे एक बोट आहे, तुम्ही कधी गेलात तर अशी एक लाल रंगाची बोट आहे, फार सुंदर आहे. तिथे मग ते काहीतरी डिनर बिनर ठेवतात संध्याकाळी त्या तलावात फिरायला वगैरे. तर तिथले ते मॅनेजर मला सांगत होते की जेव्हा हे शूटिंगसाठी जेव्हा त्यांची पहिले रेकीसाठी येतात ना, त्यावेळेला जे लोक आले ते बघत होते सगळीकडे, मार्केट पाहिलं, सगळं पाहिलं वगैरे. एका त्या तलावाच्या कोपऱ्यात ही बोट अत्यंत भग्नावस्थेमध्ये त्यांना दिसली. कसली बोट आहे म्हणून त्यांनी चेक करायला सुरुवात केली. त्याच्या डिटेल्स त्यांनी काढले सगळे म्युझियम आणि सगळ्या गोष्टींमधनं की बोट कुठली आहे, कोणी बांधली, कशी दिसायची, ते सगळे रेफरन्सेस त्यांचे जुने त्यांनी काढले. त्याप्रमाणे ती बोट बनवली, ती तयार केली, संपूर्ण तशी तशी तयार केली. त्यातनं ऑक्टोपसीची एंट्री घेतली आणि ताज हॉटेलला ती भेट म्हणून दिली. अजूनही ती व्यवस्थित सगळी सुरू आहे. हे सगळं तेच करू जाणे. मला असं वाटतं त्यांच्याकडे तुम्ही द्या, सोपवा की बाबा हे असे आमचे गडकिल्ले होते, महाराज हे ते सगळा इतिहास सगळं शोधून काढतील. कोणत्या प्रकारचा दगड वापरला जायचा, कोणत्या प्रकारच्या गोष्टी होत्या, कोणत्या प्रकारचे वास्तू कशी होती, काय सगळं ते डिटेलमध्ये उभं करतील. हे आपल्या लोकांचं कामच नाही. लगेच काही जण बोलतील काही, पण आपला देश म्हणून काही आहे की नाही. आपल्याला लोकांना इतके कमी नका समजू वगैरे. अरे कमी नाही समजत आहे, त्यांच्याकडे आहे ते आहेच, ते खरं आहे. हं. मी खरं तर गडकिल्ल्यांवरतीच तुमच्याशी बोलणार होतो, पण आता आपण अगदी कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आलो. राजसाहेब, आता शेवटचा प्रश्न नाही, शेवटची एक गोष्ट मी तुम्हाला विचारणार आहे, पण त्याच्या अगोदर मीच तुम्हाला विनंती करणार आहे. अरे सॉरी, हो, चॅनलच्या लोकांना माफ करा जरा, आज काय राजकीय नाहीये फार. आता अगदी आपण शेवटच्या टप्प्याकडे आलोत. राजसाहेब, हा चित्रपट हर हर महादेव, तुम्ही चित्रपट प्रेमी आहात, कलाप्रेमी आहात, मराठी चित्रपटांवरती मनापासून प्रेम करणारे आहात. हा पहिला मराठी चित्रपट आहे. याच्या आधी प्रभातचे अनेक चित्रपट किंवा मधल्या काळातही बरेचसे मराठी चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये बनले, पण हा पहिला मराठी चित्रपट आहे आणि तो सुद्धा आपल्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यावरचा चित्रपट आहे, जो मराठीबरोबर इतर 4 भाषांमध्ये प्रदर्शित होतोय दिवाळीच्या दिवशी. म्हणजे महाराजांचं स्वराज्य जिथे जिथे गेलं तिथे तिथे हा चित्रपट पोहोचणार आहे. मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड. आज मराठी माणसं तुमच्यावरती प्रेम करतात, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यावरती प्रेम करतो, पण महाराष्ट्राच्या बाहेर राहणारा माणूस सुद्धा राज ठाकरे काय म्हणतोय हे अगदी शांतपणे ऐकतो आणि समजून घ्यायचा प्रयत्न करतो. तर मी तुम्हाला आपल्या सगळ्या टीमकडनं एवढीच विनंती करेन की शेवटचा प्रश्न मी तुमच्याकडे येण्या अगोदर तुम्ही एकदा तुमच्या भाषेत सर्वांना आवाहन करावं की आपल्या शिवछत्रपतींचा इतिहास दिवाळीमध्ये त्यांच्या विचारांनी साजरा करा. मला भीती वाटली, मला वाटलं हे बोलून दाखवतात
थोडंसं तेलुगू, तमिळ आणि या भाषेत जरा बोलून दाखवा आपण. आता आपण मुलाखतीच्या शेवटाला आलेलोच आहोत. आपण एकदा हे 3 मराठी हिंदी बोललेलोच आहात. आता 3 भाषांमध्ये बोललो. नाही, तो हक्क अभिजितचा आहे. मला कळे ना प्रश्न चाललाय कुठे. नाही, पण माझी सर्व महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या मराठी जनतेला माझी विनंती आहे. महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या माझ्या अमराठी जनतेला देखील माझी विनंती आहे की हा अत्यंत खूप कष्ट घेऊन बनवलेला हा हर हर महादेव हा चित्रपट आहे. माझा आवाज त्याला आहे का नाही हा भाग सोडा, परंतु अत्यंत कष्ट घेऊन शरद केळकर, आमचे सुबोध भावे या दोघांनी, त्यांच्याबरोबरच्या इतर सर्व टीमने खूप कष्ट घेऊन, अभिजित देशपांडे यांनी खूप कष्ट घेऊन हा चित्रपट बनवलाय. आणि हा चित्रपट येण्यामागे मला असं वाटतं झी पासून सगळेच त्यांचे सगळे सहकारी हे याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. आज पहिला मराठी चित्रपट जो 5 भाषांमध्ये येतोय, पण तो महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये येतोच आहे, तो महाराष्ट्रातल्या जनतेने नक्की जरूर पाहायला पाहिजे अशी मी महाराष्ट्राला हात जोडून विनंती करेन. धन्यवाद. धन्यवाद राजसाहेब. आणि आता अगदी शेवटचा मुद्दा. आपण मगासपासून शिवस्मरण करतोय. आपण कोर्टामध्ये प्रत्येक सिनेमामध्ये बघितलंय की कोर्टामध्ये कुठली साक्ष द्यायच्या अगोदर आपण पवित्र अशा गीतेवरती हात ठेवतो आणि आपण शपथ घेतो की जे सांगेन ते खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. तर तसंच तुम्हाला आज शिवस्मरण, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन जर एखादी गोष्ट सांगायला सांगितली तर तुम्ही शिवाजी महाराजांना काय शपथ द्याल? मी माझ्या पक्ष स्थापनेच्या वेळेला पहिल्या सभेला जे मी बोललो होतो, मी महाराजांना स्मरण करून खरंच मी शपथपूर्वक सांगतो की जर हे राज्य माझ्या हातामध्ये आलं, सत्ता माझ्या हातामध्ये आली, तर जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मी लोकांना करून दाखवेन. आणि हे सहज शक्य आहे. मी मागे एकदा म्हटलं होतं, मी तुम्हाला परवा दिवशी म्हटलं की तेही कदाचित पुढे मागे होऊ शकेल. आता आत्ता तरी नाहीये, पण तेही होऊ शकेल. पण पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर आलेली टूथपेस्ट आत घालणे ही 1-2 गोष्टी जर सोडल्या तर जगात अशक्य गोष्ट कुठची नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्र जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र उभा राहू शकतो. मला असं वाटतं महाराष्ट्रातले तमाम नागरिक, मराठी जनता आणि महाराष्ट्राच्या बाहेर राहणारे नागरिक सुद्धा तुमच्यावर तितकेच प्रेम करतात राजसाहेब. आणि त्या सगळ्यांकडनं मी तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी एक फक्त अगदी शेवटचा छोटा प्रश्न आहे. सॉरी अजिबात वेळ घेणार नाही. आपण आपल्याकडे महाराज येतात ते गोष्टी स्वरूपात आधी येतात. आपले आजी आजोबा सांगतात आपल्याला. तुम्ही आता आजोबा झालेला तर कियानला जर महाराजांची गोष्ट सांगायची असेल तर तुम्ही महाराजांच्या कुठल्या गोष्टींनी सुरुवात कराल? मी महाराजांचं कसं आहे, मुलगा असल्यामुळे त्याला आणि त्यात ठाकरे असल्यामुळे लढाया सांगायला लागतील असं मला वाटतंय. त्याला मोठा झाल्यानंतर सांगेन मी त्याला की शब्दकोश बनवला होता आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. पण मला असं वाटतं की शेवटी शिवछत्रपतींना जिजाऊ साहेबांनी देखील रामायण महाभारताच्याच कथा ऐकवल्या ना. सो तो जो संस्कार आहे, मला असं वाटतं तो संस्कार पुढे चालू ठेवणं हीच महत्वाची गोष्ट आहे. धन्यवाद राजसाहेब. आज आपण इथे आजच्या संवादाचा आणि गप्पांचा भागच संपूर्णपणे शिवछत्रपतींना वाहिलेला होता आणि शिवस्मरण हाच आजच्या संवादाचा विषय होता. मी राजसाहेब आमचे सहकलाकार आहेत, आमच्या टीमचा एक भाग आहेत. यात वेळात वेळ काढून त्यांनी आम्हाला व्हॉइस ओव्हर सुद्धा दिला, हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांसाठी, सह्याद्रीचा बुलंद आवाज म्हणून. आणि आज वेळात वेळ काढून त्यांनी आपल्या सगळ्यांबरोबर संवाद, गप्पाही साधल्या. मला असं वाटतं आपण सगळेच जण, प्रत्येक जण जर मनातल्या मनात प्रत्येकाने शपथ घेतली की महाराज, जे तुमचं स्वप्न होतं ते आम्ही प्रत्यक्षात आणल्याशिवाय ज्या ज्या गोष्टी तुम्ही आम्हाला शिकवल्यात, मग तो स्त्रीचा सन्मान करणं असेल, जातीपाती आणि धर्माच्या पलीकडे माणसाचा विचार करणं असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही प्रत्यक्षात आणत नाही तोपर्यंत तुमचं नाव आम्ही घेणार नाही. पण तुम्हाला शपथ देऊन सांगतो की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रत्यक्ष आयुष्यात करून दाखवू आणि अभिमानाने नाव घेऊ. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर जय भवानी. धन्यवाद.
धन्यवाद राजसाहेब. जाता जाता फक्त एकच, मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला जर सेंटर पिलर पकडला आपण, तर त्यांचा आयुष्याचा सेंटर पिलर एकच आहे इतिहासाच्या पानातला, आणि तो म्हणजे सामान्य माणसांनी घडवलेला असामान्य इतिहास. अशा अंगानेच मला असं वाटतं आपण या इतिहासाकडे पाहिलं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद राजसाहेब.